ट्रेकिंग निसर्गाच्या सानिध्यात मन रमवण्याचा एक अप्रतिम अनुभव. प्रत्येकाला एकदा तरी अनुभवायलाच हवा. पण काही ट्रेक्स फक्त निसर्गाचं सौंदर्य दाखवून जात नाहीत. काही वेळा निसर्गाच्या अंगाखांद्यांवर लपलेली एका अनामिक भीतीची सुद्धा जाणीव करून देतात. एक अशी अनुभूती जी तुम्हाला कायमची बदलून ठेवते. काही ट्रेकिंग अनुभव असे असतात जे फक्त आनंद आणि आठवणी देऊन जातात. हिरव्यागार जंगलात निसर्गाचा साक्षात्कार, स्वच्छ हवा, पायाखाली ओल्या पानांचा गंध आणि पर्वताच्या शिखरावरून दिसणारा अप्रतिम नजारा, हे सर्व मन प्रसन्न करून जातं. पण प्रत्येक ट्रेक तसाच असेल असे नसतं. काही अनुभव असे असतात जे मनात कायमचे कोरले जातात. त्यांच्या मागे भीतीचा एक छडा सोडून जातात. आजच्या कथेमध्ये आपण 6 मित्रांचा असाच एक थरारक अनुभव पाहणार आहोत. एक ट्रेक जो निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सुरू झाला होता. पण त्यांना माहीत नव्हतं की हे जंगल त्यांच्यासाठी परतीचा रस्ताच ठेवणार नाही. भानुकडा जंगलातील हा प्रवास त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. तर नेमके काय झाले होते त्यांच्यासोबत हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूतच. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक भीतीदायक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर 6 मित्र निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी एक ट्रेकिंग प्लॅन करतात. अजय, विक्रांत, सौरभ, निहारिका, प्रीती आणि देवयानी हे एकत्र मिळून भानुकडा जंगलात जायचं ठरवतात. हे जंगल घनदाट आणि दुर्गम असते, ज्याचं नाव स्थानिकांमध्ये अनेक भयानक गोष्टींसाठी प्रसिद्ध असते. बरेच लोक हे जंगल अतृप्त आत्म्यांनी बाधित असल्याचं सांगत असतात. पण तरुणांची ही टीम या अफवांवर विश्वास ठेवत नाही. ते 6 जण ठरलेल्या दिवशी सकाळी जंगलाच्या दिशेने जायला निघतात. त्यांचा प्रवास अगदी सुरळीत चालू असतो. ट्रेकिंगच्या सुरुवातीला सर्वजण हसत खेळत, एकमेकांची चेष्टा करत आणि जंगलाचं सौंदर्य अनुभवत असतात. सौरभ जंगलातील झाडं आणि विविध प्रजातींच्या फुलांची माहिती सांगण्यात गुंग असतो. अजय नेहमीप्रमाणे ग्रुपचा लीडर असल्यामुळे सगळ्यांना वाट दाखवत असतो. निहारिका आणि देवयानी फोटो काढण्यात मग्न असतात. सगळं काही सुरळीत चालू असताना त्यांना असं वाटतं की हा एक साधा ट्रेक असेल. पण त्यांनी विचारही केला नसतो की त्यांच्यासमोर पुढे एक भयानक अनुभव येऊन ठेपणार आहे. ते जंगलाच्या अधिक घनदाट आणि दुर्गम भागात प्रवेश करतात. दुपार झाल्यावर ते एका सुंदर धबधब्याजवळ पोहोचतात. तिथे काही वेळ थांबून ते जेवण करतात, फोटो घेतात आणि निसर्गाचा आनंद लुटतात. धबधब्याचं स्वच्छ पाणी, शांतता आणि झाडांमधून येणारी थंड हवा यामुळे ते सर्वजण खूप खुश असतात. जसजशी संध्याकाळ होते तशी जंगलातील शांतता भयानक वाटायला लागते. सूर्य मावळत असताना अंधार पसरतो आणि त्याचवेळी धुकं येऊ लागतो. या धुक्यामुळे ते चालत असलेला रस्ता दिसेनासा होतो. अजय नकाशा काढून रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो. पण धुकं इतकं दाट असतं की त्याला दिशा ओळखता येत नाही. हळूहळू सगळे घाबरू लागतात. सौरभ सांगतो की आपण इथून जेवढं होईल तेवढं लवकर निघायला हवं. पण रस्ता दिसत नसल्यामुळे त्यांना परतीचा मार्ग सापडत नाही. ते जंगलाच्या आणखी गडद भागात अडकतात. आता सगळीकडे रात्रीचं अंधाराचं साम्राज्य पसरतं. तसं ते सर्वजण एका मोकळ्या जागेवर थांबतात. आगीत लाकडं टाकून शेकोटी पेटवतात, कारण जंगलात राहायचं तर तिथं तापमान एकदम कमी असतं. शेकोटीमुळे त्यांना थोडं उबदार वाटतं, पण त्यांच्या मनातली भीती कायम असते. विक्रांतला असं वाटत असतं की त्यांच्यासोबत अजून कोणीतरी आहे. त्याला झाडांमागे काही सावल्या दिसतात.
पण तो ते इतरांना सांगत नाही, कारण त्याला इतरांना अजून घाबरवायचं नसतं. काही वेळाने देवयानीला असं वाटतं की कोणीतरी तिच्या पाठीमागे उभे आहे. ती अचानक भीतीने मागे बघते आणि इतरांना सांगते की तिला काही आवाजसुद्धा ऐकू येत आहेत. तिथून पुढे मग वातावरण आणखी गंभीर होतं. त्यांना आता जाणवतं की इथे काहीतरी चुकीचं घडत आहे. सकाळ झाल्यावरही त्या घनदाट जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडत नाही. रात्रीच्या अंधारानंतर सकाळी सूर्यप्रकाश झाला असला तरी जंगलाचं रूप अधिकच भयान आणि धोकादायक वाटू लागतं. झाडांची उंच आणि दाट सावली, त्यातून येणारं थंड वारं आणि दूरवर कुठेतरी पक्ष्यांचं भयानक कुजणं यामुळे वातावरण अधिकच अस्वस्थ होतं. सर्वजण वाट सापडेल या आशेने पुढे जात राहतात. पण जितकं ते पुढे सरकतात तितकंच त्यांना जाणवू लागतं की ते चुकीच्या दिशेने चालले आहेत. प्रत्येक पावलाला जंगलाचा आकार वेगळा वाटू लागतो. सारखं एकाच ठिकाणी फिरत असल्याचा भास होऊ लागतो. त्यांच्या चेहऱ्यावर घाम येतो आणि त्यांना आता थकव्याची जाणीव होऊ लागते. या अस्थिर आणि भीतीने भरलेल्या परिस्थितीत विक्रांत आणि सौरभ हे दोघे अधिक तपास करण्याचा निर्णय घेतात. ते ठरवतात की जंगलाचा अजून एक भाग शोधून काढावा. कदाचित तिथं काही चिन्ह मिळतील किंवा बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल. बाकीचे मित्र काळजी करत त्या ठिकाणी थांबून त्यांच्या परत येण्याची वाट पाहू लागतात. थंडगार हवेने आणि वाढणाऱ्या शांततेने त्यांना अजूनच अस्वस्थ व्हायला होतं. जणू काही जंगलातल्या प्रत्येक झाडाने त्यांच्यावर नजर ठेवल्यासारखं वाटतं. संध्याकाळ झाली तरी विक्रांत आणि सौरभ परत येत नाहीत. आता सगळेजण खूपच घाबरलेले असतात. अजय ठरवतो की आपण त्यांना शोधायला जावं, पण निहारिका आणि प्रीती एकदम घाबरलेल्या अवस्थेत असतात. तेवढ्यात अजयला जंगलाच्या आतून विक्रांतचा आवाज ऐकू येतो. अजय, इथे ये, मला काहीतरी सापडलं आहे. त्याचा आवाज ऐकून ते तिकडे धाव घेतात. पण तिथे पोहोचल्यावर त्यांना विक्रांत किंवा सौरभ कुठेच दिसत नाहीत. तिथे फक्त लाल रंगाचे हातांचे ठसे असतात जे झाडांवर दिसत असतात. रात्रीची वेळ असल्यामुळे सगळे एकमेकांपासून दूर जाणं टाळतात. जंगलाच्या गूढ आणि अनाकलनीय वातावरणाने सर्वांचीच मनं धास्तावलेली असतात. एकत्र बसून ते आता पुढे काय करायचं याची योजना आखतात. भीतीमुळे त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. कोणालाही एकटं राहायची इच्छा नसते, कारण आता त्या जंगलात काहीतरी अस्वस्थ करणारं असतं. ते जणू काही जागृत झालेलं असतं. तेवढ्यात सौरभ एका झाडाखाली शांतपणे बसलेला दिसतो. पण तो साधा नेहमीचा सौरभ नसतो. त्याचं शरीर विचित्र दिसत असते. अनेक जखमा त्याच्या अंगावर स्पष्ट दिसत असतात आणि त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे पडलेले असतात. त्याला तसं पाहून सगळ्यांच्याच अंगावर सरसरून काटा येतो. अचानक सौरभ पुटपुटायला लागतो. हे जंगल आपलं नाही, हे आपल्याला कधीच सोडणार नाही. त्याचा आवाज क्षीण आणि वेडसर वाटतो, जणू तो काहीतरी भयंकर सत्य सांगत असतो. त्याच्या या विचित्र स्थितीने सगळ्यांचा आत्मविश्वास आणखीच ढासळतो आणि सगळेच जण भीतीचा धसका घेतात. त्यांना सगळ्यांना आता कळून चुकतं की या जंगलात काहीतरी भयंकर आणि अनाकलनीय शक्ती दडलेली आहे. सौरभच्या भयावह अवस्थेने त्यांच्या मनातल्या सर्व शंकांना मूर्तरूप प्राप्त होतं. हे जंगल फक्त निर्जीव जागा नाही, ते जिवंत आहे आणि ते त्यांना आपल्या पाशातून मुक्त होऊ देणार नसतं. एकाएकी सर्वांच्या मनात प्रचंड भीती आणि असहायता पसरते. पळून जाण्याची तातडी निर्माण होते. घाबरून ते जीव खाऊन पुढे पळू लागतात.
पण त्यांचं मन आता भीतीच्या कवचात अडकलेलं असतं. पावलागणिक त्यांना जाणवू लागतं की काहीतरी प्रचंड अघोरी शक्ती त्यांचा पाठलाग करत असते. प्रत्येक क्षणागणिक त्यांच्याजवळ येत असते, अगदी सावलीसारखी त्यांना गिळंकृत करण्याच्या तयारीत असते. अजय, निहारिका, प्रीती आणि देवयानी आता भीतीने पूर्णतः गांगरून गेलेले असतात. विक्रांत आणि सौरभ अद्याप परतलेले नसतात आणि आता हे जंगल जणू त्यांच्या विरोधात उभं ठाकलेलं असतं. भोवती पसरलेलं घनदाट धुके जणू भयावह अंधाराचा चेहरा बनून त्यांना गिळायला सिद्ध झालेलं असतं आणि त्या अघोरी शक्तींचं प्रचंड दडपण त्यांच्या प्रत्येक श्वासावर जाणवतं. त्यांचा जीव घाबरून थरथरत असतो. प्रत्येक क्षण अजूनच भयंकर बनत असतो. अखेर अजय धाडसाने निर्णय घेतो, आपण इथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं, नाहीतर आपल्या सगळ्यांचाच अंत इथे होईल. त्याच्या या शब्दांनी आधीच ताटलेलं वातावरण अधिक गंभीर होतं. जणू त्या शब्दांनीच त्या जंगलातल्या अघोरी शक्तींना आणखी जागृत केल्यासारखं. ते सगळे मिळून एक उंच टेकडी चढू लागतात, ज्याच्या शिखरावर एक जुनी झोपडी दिसते. अजय म्हणतो, शेवटचा प्रयत्न करू, तिथून कदाचित बाहेरचा रस्ता सापडेल. ते सर्वजण जोर लावून टेकडी चढतात. वाटेत त्यांना विचित्र खुणा दिसू लागतात. झाडांवरची वेगवेगळ्या आकृत्या, रक्ताचे ठसे आणि अस्वाभाविक आवाज. निहारिका सगळ्यात मागे असते. ती वारंवार मागे बघत असते, कारण तिला असं वाटतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. शेवटी ते त्या झोपडीपर्यंत पोहोचतात. झोपडी खूपच जुनी आणि उद्ध्वस्त झालेली असते, जणू ती खूप वर्षांपासून अगदी ओसाड असावी. पण आतमधून मंद प्रकाश बाहेर येत असतो, जणू कोणीतरी आत असावं. अजय हळूच पुढे जाऊन झोपडीचा दरवाजा उघडतो. आत प्रवेश करताच त्यांना एक काळ्या कपड्यात वृद्ध स्त्री दिसते, जी काहीतरी मंत्र म्हणत असते. ती स्त्री खूपच भयानक दिसत असते. तिच्या भोवती विविध प्रकारची गूढ चिन्ह आणि शस्त्र असतात. तुम्ही आलातच इथे, आता इथून बाहेर जाणं शक्य नाही, ती स्त्री हसत हसत म्हणते. अजय आणि निहारिका घाबरून मागे सरकतात, पण त्या स्त्रीच्या हातात एक प्राचीन काठी असते, ज्यात काही जड शक्ती असतात. तिच्या मंत्रांनी वातावरण अधिकच भयानक होतं. झोपडीच्या बाहेर जोराचा वारा आणि धुकं निर्माण होतं, जणू पूर्ण जंगल त्यांच्या विरुद्ध उभे ठाकलेलं असतं. ती स्त्री अचानक जोरात किंचाळते आणि तिच्या हातातली काठी प्रचंड तेजाने चमकते. त्या तेजाने सगळी झोपडी उजळून निघते आणि काही क्षणांमध्ये सगळं शांत होतं. निहारिका जेव्हा डोळे उघडते तेव्हा तिला अजय, प्रीती आणि देवयानी कुठेच दिसत नाहीत. ती एकटीच उरलेली असते आणि आजूबाजूला कुणाचंच अस्तित्व नसतं. तिला फक्त झोपडीच्या आजूबाजूला रक्ताचे ठसे दिसतात, जी जंगलाच्या दिशेने जात असतात. ती घाबरलेली आणि थकलेली झोपडी बाहेर येते, पण जंगल तिला आता अधिकच भयान आणि गूढ वाटत असते. ती वेड्यासारखी मदतीसाठी ओरडत राहते, पण कुठेच काहीच प्रतिसाद मिळत नाही. तेवढ्यात तिला जंगलाच्या दुसऱ्या टोकाला एका गाडीचे लाईट्स दिसतात. ती थोडी आशावादी होते आणि धावत तिथे जायचा प्रयत्न करते. धावता धावता तिला अचानक असे वाटतं की मागून अजय आणि विक्रांत तिला हाक मारत आहेत. निहारिका, थांब, परत ये. पण ती ओरडतच धावतच राहते, कारण तिला या जंगलातून कसंही करून बाहेर पडायचं असते. जेव्हा ती लाईट्सच्या जवळ पोहोचते तेव्हा तिला जाणवतं की ती लाईट्स गाडीचे नव्हे, तर झोपडीच्या दरवाजातील मशालींच्या आहेत. ती पुन्हा त्याच ठिकाणी उभी असते जिथून या सगळ्याची सुरुवात झालेली असते. ती कळवळून रडू लागते, कारण
तिला आता जाणवतं की ती जंगलात कायमची अडकली आहे. तर मित्रांनो, आजचा हा ट्रेकिंगचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.